हॅलो एव्हरीवन, माझं नाव आनंद. वर्किंग मॉम्ससाठी आज मी किचनच्या काही टिप्स घेऊन आलेलो आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचं किचन सुंदर आणि नीटनेटकं ठेवता येईल आणि किचनमधला तुमचा वेळही वाचेल. आजकाल शहरातील घरांमध्ये किचन लहान बनत चाललंय. आजच्या वर्किंग मॉम्सला हा कॉमन प्रश्न पडतोय की दिवसेंदिवस लहान होत जाणाऱ्या किचनमध्ये आपल्या वस्तूंचं स्टोरेज कसं करायचं. चला तर पाहूया ही अडचण कशी दूर करता येईल ते. किचनमधील वस्तू त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवल्या तर त्या तुम्हाला वेळेवर सापडतील. त्यामुळे तुमचे काम सुरळीत होण्यास मदत होईल. किचनमध्ये काम करताना वेळ वाचवण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे कटलरी व मसाल्याचे डबे नेहमी गॅस स्टोव्हच्या खाली असलेल्या वरच्या 2 ड्रॉवर्समध्ये ठेवावे. त्यामुळे तुम्हाला जास्त वाकून काम करावे लागणार नाही. स्वयंपाक करताना लागणारी महत्त्वाची वस्तू म्हणजे पातेले. त्यांना कटलरी ड्रॉवरच्या खाली असलेल्या मधल्या ड्रॉवरमध्ये ठेवा. याच 3 ड्रॉवर सेटमध्ये खालचा ड्रॉवर जो थोडा उंच असतो त्यामध्ये कुकर व कढई सहज ठेवता येते. मसाल्यांच्या डब्याखाली 1 किलोचे डबे तर त्या खालच्या उंच ड्रॉवरमध्ये 2 किलोचे डबे ठेवता येतील. काही डबे आपण कॅबिनेट किंवा टॉल युनिटमध्ये पण ठेवू शकतो. 5 किलो आणि 10 किलोच्या स्टोरेजसाठी हेवी ड्युटी बास्केट असणं हे गरजेचं आहे. मसाले शक्यतो स्पाइस रॅकमध्ये ठेवावे आणि जर तुम्ही स्पाइस रॅक बसवून घेतलेले नसेल तर कटलरी आणि मसाले हे आपण एकत्र ठेवू शकता. किती सोपं आहे ना किचनमधल्या वस्तूंचं स्मार्ट स्टोरेज करणं. तर जॉब करून घर सांभाळणाऱ्या वर्किंग मॉम्सना किचनच्या अशाच काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.